बुल्ढाना में कांग्रेस के अन्नदाता संघर्ष पद यात्रा के जरिए किसानों के मुद्दे उठाए। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ के नेतृत्व में निकाली इस यात्रा में पार्टी ने स्पष्ट किया कि चुनाव परिणाम चाहे कुछ भी हो, संघर्ष जारी रहेगा। बुल्ढाना जिले में कांग्रेस की ओर से अन्नदाता संघर्ष पदयात्रा का आयोजन किया गया, जिसकी अगुवाई प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने की। मानेगांव से शुरू हुई ये पदयात्रा 17 किलोमीटर का सफर तय करते हुए जलगांव जामू तक पहुंची, जहां इसका समापन जनसभा के साथ होगा। इस पदयात्रा का उद्देश्य किसानों, मजदूरों और युवाओं की समस्याओं को सरकार के सामने रखना है। कांग्रेस नेताओं ने कहा है कि चुनाव आते चलते रहेंगे, लेकिन पार्टी आम जनता और किसानों के हक के लिए लगातार संघर्ष करती रहेगी। इस यात्रा में बड़ी संख्या में कार्यकर्ता, किसान और युवा शामिल हुए। पार्टी नेताओं ने किसानों की कर्ज माफी, रोजगार और अन्य मुद्दों पर सरकार का ध्यान आकर्षित करने की मांग की है। एल्गार पुकारलेला आहे, संघर्षाची आमची भूमिका आहे, रस्त्यावर आम्ही उतरलेलो आहे आणि आज ही 11वी पदयात्रा आहे। आगामी काळात या जिल्हा स्तरावरती आणि सरतेशेवटी आम्ही थेट राजधानी मुंबई या ठिकाणी पोहोचतो। आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत। कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे, हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही। हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगच्च अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं। कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान, अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आम्ही काढलेली आहे। आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आज ही 17 किलोमीटरची पदयात्रा निघते आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रामुख्याने या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे। शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कुठली अटी व निकष न ठेवता कोरा झाला पाहिजे। शेती साहित्य हे जीएसटी करमुक्त झालं पाहिजे। शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे। आदिवासींचा स्थानिक पुरावे ग्राह्य धरून जातीचे दाखले त्यांना मिळाले पाहिजे आणि ट्रेड डील रद्द झाली पाहिजे। अशा विविध मागण्यांसाठी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा निघते आहे।